राज्य सरकारने बार्टी, सारथी, महाज्योती या संस्थांच्या पीएचडी स्कॉलरशिप आणि स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी विद्यार्थी संख्या मर्यादित केली असून विद्यार्थी संघटनांनी याला विरोध केलाय। पुण्यात अनुकूल हवामानामुळे पुढील 2 दिवस ढगाळ वातावरण आणि दुपारनंतर मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। शनिवार वाड्यातील पेशवेकालीन जल व्यवस्थापन समजून घेण्यासाठी आणि बंद पडलेला हजारी कारंजा पुन्हा सुरू करण्यासाठी पुरातत्व विभाग उत्खनन करणार आहे। विधान परिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर सचिन अहिर यांनी विरोधकांना पूर्ण न्याय देण्याचे आश्वासन दिले आहे। पवित्र संकेतस्थळावर शाळा व्यवस्थापनांना रिक्त पदांच्या जाहिराती नोंदवण्यासाठी 10 जुलैपर्यंत तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे। आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी अवैध IVF आणि सोनोग्राफी सेंटर्सवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यासाठी हिवाळी अधिवेशनात कायदा आणण्याची घोषणा केली आहे। समृद्धी महामार्गाच्या कडेला सुरक्षा संकेतांशिवाय उभ्या राहणाऱ्या ट्रक आणि कार वाहनधारकांसाठी मृत्यूचे सापळे बनतायत। वसईत पुराच्या पाण्यात 5 वाहने वाहून गेली तर नवी मुंबईत उघड्या विजेच्या वायरमुळे करंट लागलेल्या 2 मुलींना देवदूतासारख्या आलेल्या व्यक्तीने वाचवली। पिण्याच्या पाण्याच्या योजनांवर प्रचंड निधी खर्च होऊनही महाराष्ट्र अद्याप टँकर मुक्त का झाला नाही असा संतप्त सवाल मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला विचारलाय। कल्याणमधील एका नामांकित उर्दू हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या 4 अल्पवयीन विद्यार्थिनी 29 जून पासून एकाच वेळी बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।